हॅलो मैत्रिणींनो, तर आज आपण ब्लाऊजला कप्स कसे टाकायचे, एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये कप्स टाकण्याची एकदम सोपी पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. हे बघा, एकदम परफेक्ट असा ब्लाऊज झालेला आहे. एकदम छान प्रकारे त्याला कप्स टाकलेले आहे. तर हे मी कशा पद्धतीने टाकले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. तर हे बघा, एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज शिवलेला आहे. तर हा आपण कशा पद्धतीने यामध्ये कप्स टाकलेले आहे तर तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून एकदम परफेक्ट पद्धत कप्स टाकण्याची तुम्हाला आज या ठिकाणी समजून जाईल. तर हा बोटनेक ब्लाऊज आहे आणि याची डिझाईन बॅक साईडची कशी केली ती कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलीच आहे. तर ती तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर हे बघा, एकदम पातळ फॅब्रिक होतं ब्लाऊज पीसचं. तर त्यामुळे आपण याला डबल अस्तरचा वापर करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही 2 गोष्टी शिकणार आहात. कप्स कसे टाकायचे प्लस डबल अस्तर लावून कप्स कसे टाकायचे हे तुम्ही या व्हिडिओमध्ये शिकणार आहात. तर हे बघा, आपण डबल अस्तर कट करून घेतलेलं आहे आणि कप्स हे एकदम चांगल्या क्वालिटीचेच वापरले पाहिजे, जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही. तर हे बघा, आपण डबल अस्तर कट करून घेतलेलं आहे. तर आपण अस्तरचा एक पीस मेन फॅब्रिकला जॉईन करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण त्याला स्टिच करून घेऊया. खूप इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये काहीतरी शिकायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपण याचा एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेऊ. नेटची साडी जर असेल तर नेटच्या ब्लाऊजसाठी पण ही पद्धत एकदम योग्य आहे. प्रत्येक आपल्या मैत्रिणींना असा प्रश्न पडतोच की नेटचा ब्लाऊज असेल तर आपण त्याला कसे कप्स टाकायचे. तर ती पद्धत आणि ही पद्धत एकदम सेम आहे. नेटची साडी असेल तर नेटच्या साडीवर नेटचाच ब्लाऊज पीस असतो. तर नेटच्या ब्लाऊज पीसला जर कप्स टाकायचे असेल तर आपण ते कशा पद्धतीने टाकू शकतो तेच मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तर हे बघा, आपण मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्यावर अस्तर जॉईंट करून घेत आहोत. एकदम सेम पद्धत आपण नेटच्या ब्लाऊज पीसलाही करू शकतो. अशा पद्धतीने आपण अस्तर मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेतलेला आहे आणि आता एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेऊ. एकदम छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर आपण दुसरा पार्ट देखील सेम पद्धतीने जॉईन करून घेऊ. आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊ अशा पद्धतीने. आता आपल्याला पुढची प्रोसेस काय आहे ती एकदम स्टेप बाय स्टेप समजून घ्यायची आहे. हे बघा, आता आपल्याला याला खालून वरती स्टिच करायचं आहे, जेणेकरून प्रिन्सेस कटचा आकार एकदम छान पद्धतीने येईल आणि एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग देखील येईल. हे बघा, एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे. कुठेही कपडा खाली वर एक्स्ट्राचा आलेला नाही आहे. दुसरी साईडही आपण सेम पद्धतीने स्टिच करून घेऊ. हे बघा, इथेही कुठेही कपडा एक्स्ट्रा आलेला नाही. हे बघा, कप्स घेतलेले आहे आपण. 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे 32 साईजचेच कप्स घ्यायचे. हे बघा,
आता आपण अस्तरही त्याच पद्धतीने जॉईन करून घेऊ. पातळ ब्लाऊज पीस होता म्हणून आपल्याला एक्स्ट्राचं अस्तर वापरावं लागलं, कारण तो कपडा ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं अस्तर वापरावं लागलं. सिंगल अस्तरवर कसे कप्स टाकायचे हेही मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. ते तुम्हाला शिकायचे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. हे बघा, सेम प्रोसेसने आपण दुसरा पार्ट पण जॉईन करून घेतलेले आहे. दोन्ही पार्ट जॉईन झालेले आहे. तर आपण मेन फॅब्रिक घेऊन अस्तर पुढच्या गळ्याच्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट त्यावर आपण जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण त्याला स्टिच करून घेतलेलं आहे. आता त्याला आपण छोटे छोटे कट्स देऊन घेऊ. आता आपल्याला त्याला कप्स टाकायचे आहे. तर एकदम परफेक्ट असे कप्स कसे टाकायचे हे तुम्ही बघू शकता. ॲपेक्स पॉईंट काढून घेतलेला आहे आपण वरून खाली 9.5 इंचावर. हे बघा, कप्स घ्यायचा आहे आणि आपण त्याला फोल्ड करायचं आहे आणि त्यावरही आपल्याला मध्यभागी पॉईंट घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करून आपल्याला अस्तरवर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. एकदम पॉईंट टू पॉईंट आलेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्यावर स्टिच करून घेऊ. हे बघा, एकदम छान आणि सोपी पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला ती प्रोसेस पूर्ण कळून जाईल. हे बघा, आता आपण त्याला दाब टीप देऊन घेऊ गळ्याच्या साईडने. अशा पद्धतीने आपण आता साईडने पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून घेऊ. एकदम परफेक्टली अस्तर आपल्याला जॉईन करायचं आहे, जेणेकरून आपलं माप चुकणार नाही. हे बघा, एकदम फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज तयार होत आहे. एकदम पॉईंट टू पॉईंट आलेला पाहिजे आपल्याला अस्तर. अशा पद्धतीने बघा, एकदम छान आणि परफेक्ट असा कप्स बसलेला आहे. हे बघा, एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये बसलेला आहे. तर याला आता आपण हुक पट्टी लावून घेऊ. हे बघा, हुक पट्टी बसून घेऊ. दाब टीप देऊन घेऊ. वरून फोल्ड करायचा आहे, कारण आता आपल्याला त्याला पायपिंग करायची गरज नाही आहे. त्यामुळे वरून आपण पट्टी फोल्ड करून घेऊ. पायपिंग करायची असते तर पट्टीलाही पायपिंग झालेली असते. हे बघा, अशा प्रकारे आपण मध्येही स्टिच करून घेऊ. एकदम स्टेप बाय स्टेप तुम्ही जर बघितला व्हिडिओ तर पूर्ण कळेल. आता आपण खाली 1.5 इंचाची पट्टी घेऊन फोल्ड करून तीही जॉईन करून घेऊ. आता आपल्याला त्याच्यावर दाब टीप द्यायची आहे. अस्तरच्या साईडने दाब टीप द्यायची, जेणेकरून ती आपल्याला बाहेरून दिसणार नाही. हे बघा, आता वरून आपल्याला एक स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये कप्स बसलेला आहे. हे बघा, कुठेही काहीही पॉईंट निघालेला नाही आहे.
हे बघा, आपण दुसरी साईड पण सेम पद्धतीने सेम प्रोसेसनेच तयार करणार आहोत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, विचारू शकता. एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. हे बघा, एकदम परफेक्ट आणि छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. तो चलो बाय.